श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये संक्रांती सणाविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत. संक्रांती सणाला आपण यावर्षी कोणकोणते रंग शुभ आहेत, कोणकोणत्या रंगाची साडी घालायची आहे, त्याचबरोबर आपण कोणत्या कलरच्या बांगड्या आहेत त्या घालाव्या, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. इंग्रजी नवीन वर्षानुसार पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती होय. हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप विशेष असा मानला जातो. प्रत्येक स्त्री या सणाची वर्षभर आतुरतेने वाट आहे ती पाहत असते. या दिवशी मकर संक्रांती देवी म्हणजे साक्षात जगदंबे देवीचं रूप म्हणजेच मकर संक्रांती देवी आहे. ती पृथ्वी तलावरती प्रत्येक वर्ष आहे ती येते आणि ती भ्रमण आहे ते संपूर्ण पृथ्वीवरती करत असते, अशी मान्यता आहे. तिने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, म्हणजे तिने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते आपल्याला घालायचं नसतं, तर तिने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्याचबरोबर ती कशावरती आलेली आहे, तिचं वाहन काय आहे, शुभमुहूर्त काय आहे, ती कोणत्या दिशेकडून येत आहे, कोणत्या दिशेला जात आहे, संक्रांतीचे फल काय आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये मी ती सर्व काही माहिती दिलेली आहे. तसेच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्याची लिंक आहे ती देईल. त्यामुळे तेथे जाऊन तुम्ही सर्व काही सविस्तर माहिती आहे ते पहा, की तुम्हाला सर्व सविस्तर माहिती आहे ती मिळेल. आता आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, आपल्याला कोणकोणते रंग हे संक्रांतीसाठी शुभ रंग आहेत आणि त्या रंगांचं विशेष असं महत्त्व काय आहे, ही जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संक्रांत आली की प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न आहे तो पडतो, की संक्रांत ही कोणत्या रंगावरती आलेली आहे, यावर्षी कोणता रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत, मी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू, कोणता रंग माझ्यासाठी चांगला दिसेल, छान असा रंग कोणता आहे, त्या रंगाचं विशेष असं महत्त्व काय आहे प्रत्येक रंगाचं, ही जी सर्व माहिती आहे ती जाणून घेण्याची उत्सुकता आहे ती प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये असते. कारण आपण त्या पद्धतीने संक्रांत सण आहे तो तेवढ्या उत्साहाने आणि तेवढ्या आनंदाने हा प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हा सण आहे तो साजरा करते. त्यांच्यासाठी हा खूप अतिशय उत्साहाचा हा सण असतो. वर्षभर या सणाची वाट आहे ती अगदी उत्साहाने या सणाची वाट आहे ती पाहिली जाते. 2025 या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आलेली आहे. पौष महिन्यात सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा सण हा साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होऊ लागते. दिवस हा मोठा होत जातो. संक्रांतीच्या अगोदर रात्र ही मोठी व दिवस लहान असतो व संक्रांतीनंतर दिवस हा मोठा होतो व रात्र ही लहान होत जाते. या दिवशी स्नान, दान, दर्शन, तप यांना असं विशेष असं महत्त्व असतं. या दिवशी अन्नदान करण्याला विशेष असं महत्त्व आहे. अन्नदान केल्याने आपल्याला खूप पुण्य आहे ते मिळतं. मकर संक्रांतीचा हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा आहेत ते देतात आणि आपल्या मनामध्ये जे काही क्लेश, कोणाबद्दल कडवा जर असेल तर तो दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तो मानला जातो. या दिवशी हळदी कुंकवाला असं विशेष असं महत्त्व असतं. महिला विशेष करून हळदी कुंकवाचा सण आहे तो अति उत्साहाने आहे तो साजरा करतात. त्याचबरोबर वाणही दिलं जातं. म्हणजेच हा सण म्हणजे सौभाग्यकारक सण असं मानला जातो आणि सौभाग्यकारक सण असं याला म्हटलं जातं. आता आपण पाहूया की कोणत्या रंगाची साडी घालणं हे शुभ आहे. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगांना विशेष असं महत्त्व आहे. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक असं मानलं जातो. कारण नवरीला हिरव्या रंगाचा चुडा भरतात, त्यामुळे पतीचं आयुष्य आहे ते वाढतं. हिंदू धर्मशास्त्र सांगतं की आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरवा पीस घेतो, हिरवी साडी घेतो. यावरूनच आपल्या लक्षात येतं की हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे, त्याचं महत्त्व आहे ते आपल्या लक्षात येतं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं आणि तुम्हाला जर हिरवा रंग जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या रंगाची साडी आहे ते नेसू शकता. तसेच आता यानंतरचा दुसरा रंग म्हणजे तो केशरी रंग. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे तो आहे. तसेच या रंगाचं महत्त्व म्हणजे केशरी रंग हा त्याग, ज्ञान आणि सेवेचं प्रतीक आहे ते मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज आहे. त्याचबरोबर रामकृष्ण, अर्जुन यांच्या रथाचे जे ध्वज आहेत तेही केशरी रंगाचे आहेत.
यावरूनच आपल्या लक्षात येतं की केशरी रंग हा शौर्य, बलिदान, वीरता यांचं प्रतीक आहे तो आहे. त्यामुळे आपण या रंगाची ही नक्कीच साडी आहे ते आपण घालू शकतो. दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करणारा हा रंग म्हणून ओळखला जातो. या रंगातून सकारात्मकता ऊर्जा आहे ती प्रवाहित होते. म्हणून आपण या रंगाची साडी आहे ती नक्कीच घालू शकतो. यानंतर तिसरा रंग म्हणजे तो लाल रंग. लाल हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. देवपूजा करताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो. त्याचबरोबर प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही आपल्या कपाळी कुंकू आहे ते लाल रंगाचं लावते. त्यामुळे हा सौभाग्यकारक रंग आहे. त्याचबरोबर सर्व देवी देवतांना पण हा रंग खूप अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी मातेला आपली जी कुलस्वामिनी आहे तिलाही हा रंग खूप प्रिय आहे. आपण कुंकुमार्चन ही देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती करतो, श्रीयंत्रावरती करतो. त्यामुळे या लाल रंगाचं जे महत्त्व आहे, विशेष आहे, ते आपल्याला माहीतच आहे. सौभाग्यकारक अलंकारामधील कुंकू हेही लाल रंगाचे असतं, कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू होय. त्यामुळे आपण ह्या लाल रंगाला असं विशेष असं महत्त्व आहे. लाल रंग हा उत्साह, धैर्य, नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास आपण लाल रंगाची साडी आहे ती नेसू शकतो. यानंतर चौथा जो रंग येतो तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीचा आवडता रंग असतो. प्रत्येक मुलींना किंवा स्त्रियांना हा रंग आहे तो खूपच अतिशय प्रमाणामध्ये आवडला जातो. कारण हा रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला गेलेला आहे. तसेच हा आनंदाचे प्रतीक आहे. या रंगाची कपडे परिधान केल्याने आपले मन आहे ते प्रसन्न होते. म्हणून या रंगाची साडी पण आहे ते आपण नक्कीच घालू शकतो. यानंतर जो 5वा रंग येतो तो म्हणजे काळा. काळ्या रंगाची साडी ही खास करून संक्रांतीला आहे ती घातली जाते. गेल्या वर्षीच्या संक्रांती देवीने काळा रंग आहे तो परिधान केलेला होता किंवा काळ्या रंगावरती आलेली होती. त्यामुळे गेल्या वर्षी आपल्याला काळ्या रंगाची साडी आहे ती घालायची नसते. आपल्याकडे खास करून जर पहिली जर संक्रांत असेल, तर म्हणजे कोणत्याही मुलीची जर लग्न झाल्यानंतर जर पहिली संक्रांत असेल, तर तिला हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाची जी साडी आहे तीच परिधान करण्यासाठी आणि अशा प्रकारे आहे ती साडी आहे ती घालून ही जी संक्रांत सण आहे तो साजरा आहे तो केला जातो. त्यामुळे काळा रंग ही अतिशय शुभ आहे. संक्रांतीला खास करून काळा रंग आहे तो घातला जातो. काळ्या रंगाचं महत्त्व म्हणजे थंडीपासून आपलं संरक्षण असं होतं. कारण सूर्यापासून जी उष्णतेची जी किरणं येतात तर ती ग्रहण करण्याचं काम हे काळा रंग करतो. त्यामुळे उष्णता आणि उबदार असा हा रंग आहे तो उष्णता ग्रहण करतो आणि आपल्याला उबदारपणा असा येतो. म्हणून हा काळा रंग ही अतिशय चांगला रंग आहे. त्यामुळे याही रंगाची साडी आहे ती आपण नक्कीच घालू शकतो. तसेच यावर्षी आपल्याला कोणत्या रंगाची साडी आहे ती घालायची नाही. तर यावर्षी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी आहे ती घालायची नाही. कारण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते परिधान केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी आहे ती घालायची नाही. पण पिवळ्या रंगाचं थोडंसं विशेष महत्त्व आहे ते सांगते. पिवळा रंग हा पितांबर असं म्हटलं जातं त्या रंगाला. तसेच शुभ कार्यामध्येही पिवळा रंग आहे तो वापरला जातो. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पूजेमध्येही पिवळा रंग आहे तो मानला जातो. त्याचबरोबर सूर्य, देव, त्याचबरोबर मंगळ आणि बृहस्पती या ग्रहांचे प्रतिनिधित्व हा पिवळा रंग आहे तो करतो. प्रकाश देणाराही जो रंग आहे तो पिवळा रंग आहे तो म्हटलं जातं. पिवळा रंग आपण जर परिधान जर केला किंवा आपण जर घातला, तर आपलं जे गुरुबल आहे तेही बलवान होतं आणि हा सौभाग्य अलंकारामधील जी हळद आहे तीही पिवळी असते. त्यामुळे पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व आहे. पण आपल्याला यावर्षी हा रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे. म्हणजे आपण सर्वच पिवळ्या वस्तू घालायच्या नाहीत. आता काही जणांचा असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो, की पिवळी आता हळद ही आहे, मग आम्ही ती हळद लावावी की नाही? किंवा कारण हळदी-कुंकवामध्ये सर्वात महत्त्वाचं जर वस्तू जर म्हणले तर हळद आणि कुंकू असतं. त्याच्यामुळे आपण हळद आणि कुंकू आहे ते वापरायचं आहे. ते कुंकू आहे ते अ, हळदीशिवाय अपूर्ण आहे. त्याच्यामुळे आपल्याला हळद-कुंकू आहे ते नक्कीच वापरायचं आहे. हळद ही आपल्याला वापरायची आहे जरी पिवळा रंग असला तर. किंवा काही जणांचा असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, की आता पिवळ्या रंगाचे जे दागिने असतात ते सोन्याचे पिवळ्या रंगाचे असतात. मग ते आम्ही घालायची की नाही? कारण पिवळा रंग आहे, दागिने आहेत ते लक्ष्मी आणि कुबेर देवांचं
प्रतीक मानले जातात. कारण सोने म्हणजेच आपली लक्ष्मी माता असते. आपले जे कुबेरदेव आहेत ते असतात. त्याच्यामुळे ते खूप शुभ असतात आणि शुभकारक असतात. त्याच्यामुळे आपण दागिने आहेत ते नक्कीच घालावेत. पूर्वीपासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की संक्रांती यावर्षी कोणत्या रंगावरती आलेली आहे. संक्रांती देवीने कोणता रंग परिधान केलेला आहे, तो रंग फक्त आपल्याला घालायचा नसतो. म्हणजेच की संक्रांती देवीने ज्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत. इतर ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला नक्कीच वापरायच्या आहेत. कारण हळदी-कुंकवामध्ये हळदीशिवाय हळदी-कुंकू आहे ते होऊ शकत नाही. त्याचबरोबर जो आपला ववसा असतो, त्या ववसामध्ये आपण जे हळकुंडही घेतो, तर तेही आपल्याला घ्यावीच लागतात. त्याचबरोबर आपण जे सुगड भरतो, तर ते सुगड भरतानाही आपल्याला जे ऊस असतो, तोही पिवळ्या रंगाचा असतो. हे सर्व आहे ते आपण घेतोच. फक्त आपल्याला वस्त्र आहे ते आपल्याला पिवळ्या रंगाचं घालायचं नाही. बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण पिवळ्या रंगाच्या वापरल्या तरीही चालतात. आता आपण बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात? खरंच म्हटलं तर बांगड्या ह्या आपण म्हणजे आजकाल फॅशन आलेली आहे की मॅचिंग बांगड्या घालण्याची. ज्या कलरची आपली साडी असेल त्या कलरची. आता शेवटी तुमच्या इच्छेचा हा प्रश्न आहे की तुम्ही घालू शकता की तुम्हाला ज्या कलरची तुम्ही साडी नेसणार आहे त्याच कलरच्या बांगड्या घालण्याची. तर तुम्हाला जर आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच घालू शकता. पण खरं सांगते की कारण सौभाग्य कारक हा सण आहे आणि सौभाग्यकारक हा सण असल्यामुळे आपण या दिवशी सौभाग्य अलंकार आपण जेवढे घालू तेवढ्याला खूप अतिशय महत्त्व असतं. कारण सौभाग्य अलंकारामधील सगळ्यात बांगड्यांमधील शुभ आणि अतिशय असा महत्त्वाचा रंग म्हटला तर तो हिरवा रंग येतो. आणि आपण लग्नामध्ये किंवा आपलं एखादं कोणते धार्मिक कार्य असतील, काही असतील किंवा पूजाही आपण करत असेल तर आपण आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाची बांगडी आहे ती घालतो आणि मगच आपण जे सर्व कार्य आहे ते करतो. त्यासाठी शक्यतो करून जर आपल्याला जर आवडत असेल आणि आपली जर इच्छा असेल तर आपण नक्कीच हिरव्या रंगाच्या ज्या सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या ज्या बांगड्या आहेत त्याच आपण घालण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे. या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये वाढ आहे ती होते. धर्मशास्त्र असं सांगते की बांगड्या घालताना एका हातात आपण 7 बांगड्या घालाव्यात आणि एका हातामध्ये आपण 6 अशा बांगड्या घालायच्या आहेत. म्हणजेच की विषम बांगड्या आहेत त्या आपण घालायच्या असतात. एका हातामध्ये आपण आता मी तुम्हाला सांगितलं की 7 आणि एका हातामध्ये 6 अशा विषम प्रकारच्या आहेत त्या घालायच्या असतात. त्याचबरोबर लाखेचा जो चुडा आहे तोही या दिवशी आपल्याला घालायचा असतो. यालाही विशेष असं महत्त्व आहे. वर्षातून आपण फक्त संक्रांतीच्या सणालाच हा लाखेचा चुडा आहे तो घातला जातो. त्यामुळे आपण लाखेचा चुडा आहे तो नक्कीच घालावा. अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील, जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.